शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते जळगावच्या कसगावमध्ये बांबूंच्या पिकाला आग, लाखो रुपयांचं पीक जळून खाक, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुढली मोठी बातमी निघते पंतप्रधान पीक विमा झाला कोट्यावधींचा बिझनेस, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते रायगडमधून शेकाप नेत्याच्या 2 मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर। पुढली मोठी बातमी निघते विदर्भात पावसाचा अंदाज, राज्यातील बहुतांश भागात उष्णता वाढण्याची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते 5.25 लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर 1327 कोटी रुपयांचं अनुदान जमा, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते सौर पंप एजन्सीकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, शिरूर तालुक्यात मोठा भ्रष्टाचार। पुढली मोठी बातमी निघते लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट, 10,000 महिलांना ई रिक्षा वाटप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, यंदा 105% पाऊस, मान्सूनचा जोर वाढणार, IMDचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते शेत रस्ता अडवणाऱ्यांची खैर नाही, सस्ती अदालत सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट, हवामान विभागाने दिला इशारा। पुढली मोठी बातमी निघते जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ 2च अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल। पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन दरात मोठी वाढ, 4,892 रुपयांचा टप्पा पार, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते खरीप पीक विम्याचे 75%चे पैसे अर्ध्या तासात जमा होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।